श्री स्वामी समर्थ. तर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला दररोज एक अध्याय वाचन करायचं आहे. आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, किंवा आपल्याला पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यासाठी, तर तो कोणता अध्याय वाचन करायचा आहे, तर गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचन करायचा आहे आपल्याला दररोज. आता महिलांना जर 5 दिवस मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग वाचन करू नका. मग तिथून पुढे मग तुम्ही वाचन करू शकता. आणि मग वाचन करत असताना 12 ते 1 ह्या दरम्यान तुम्ही वाचन करू नका. सकाळी किंवा संध्याकाळी वाचन केलं तरी हरकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वाचन करायला सुरुवात केली आहे त्यावेळेस तुम्ही अगोदर संकल्प करायचा आहे. म्हणजे ज्यासाठी तुम्ही वाचन करणार आहात दत्त जयंतीपर्यंत, त्याबद्दल तुम्ही मग श्री गुरुदेव दत्त यांना मग संकल्प करून आपली इच्छा बोलायची आहे आणि मग तामणात पाणी सोडायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही वाचनाला मग दररोज दत्त जयंतीपर्यंत चालू करायचं आहे. तर दत्त जयंती आहे 14 डिसेंबरला.